नमस्कार मित्रांनो, जय शिवराय। आज आपण या व्हिडिओमध्ये लाडका भाऊ योजनेसाठी आवश्यक असलेली काही कागदपत्र या संबंधित माहिती घेणार आहोत। मित्रांनो, अनेकांच्या मनामध्ये असलेला हा प्रश्न आहे की मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेबांनी लाडका भाऊ योजना सुरू केली आहे, परंतु या योजनेसाठी अप्लाय कुठे करायचा, या योजनेसाठी काही आवश्यक काही कागदपत्र आहेत। तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून याच दोन्ही प्रश्नांची उत्तरे आपण तुमच्यासाठी या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा पूर्णपणे प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, सर्वजण या योजनेचा लाडका भाऊ योजना देखील म्हणतात, तरी मित्रांनो या योजनेचं अधिकृत नाव मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजना असे आहे। तसेच या योजनेमध्ये 18 ते 35 वयोगटातील तरुणांना 8 ते 10 हजार रुपये प्रतिमाह शासनाकडून मिळणार आहेत। मित्रांनो, या योजनेची अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे। अर्ज करण्यासाठी तुम्हाला rozgar.mahaswayam.government.in या वेबसाईटवरती नोंदणी करायची आहे। अर्ज करत असताना लागणारी आवश्यक काही कागदपत्रे आपण बघूया। सर्वात प्रथम पहिले म्हणजे तुमचं आधार कार्ड हे तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। हे आणि ते आधार कार्ड अपडेट असायला हवं। त्याला मोबाईल नंबर लिंक असणे गरजेचे आहे। आधार कार्डवरती तुमची जन्मतारीख हे पूर्ण असायला पाहिजे। आधार कार्डला बँक खातं लिंक असणे गरजेचे आहे। त्यानंतर तुमचे जे काही शिक्षण झाले असेल त्याचा मार्कशीट तुमच्याकडे असायला हवी, म्हणजेच 10वीचं मार्कशीट, 12वीचं मार्कशीट किंवा डिप्लोमा ITI। तसेच तुमचं ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल तर त्याचं मार्कशीट हे तुमच्याकडे मित्रांनो ऑनलाईन फॉर्म भरताना जवळ ठेवायचं आहे। त्यानंतर बँक पासबुक सुद्धा असणे आवश्यक आहे। बँक खात्याच्या सर्व डिटेल्स तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरताना विचारल्या जातील। त्यानंतर तुमचा एक पासपोर्ट आकाराचा फोटो हा सुद्धा असणे गरजेचे आहे। आणि त्यानंतर तुमचा जो रिझ्यूम तुम्ही नोकरीसाठी बनवला असेल तो रिझ्यूम तुम्हाला फॉर्म भरताना लागणार आहेत। तर ही एकूण 5 कागदपत्रे डॉक्युमेंट्स तुम्हाला लाडका भाऊ योजनेचा फॉर्म ऑनलाईन भरताना लागणार आहेत। तसेच तुम्हाला या योजनेबद्दल अजून डिटेल्समध्ये जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही आपल्या चॅनलवरचा व्हिडिओ पूर्णपणे दुसरा व्हिडिओ आहे तो पूर्णपणे बघू शकता। तर मित्रांनो, तुम्हाला संपूर्ण माहिती मिळाली असेल की या योजनेचा फॉर्म भरताना कोणकोणती डॉक्युमेंट्स लागतात। या योजनेबद्दल आणखी काही नवीन अपडेट्स आलेलं तर आम्ही आमच्या चॅनलवरती तुमच्यासाठी नक्कीच आणू। आणि अशाच नवीन आणि महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशीच महत्त्वाची माहिती आम्ही तुम्हाला पुढे देखील देत राहू। तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो।